मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये स्वतः चैतन्याने साक्षीचा डबल गेम करत तिला आता जेलमध्ये पाठवलेलं असतं. गोड बोलून चैतन्याने आता मात्र नशेत असलेल्या साक्षीकडून सगळं सत्य वदवून घेतलेलं असतं. साक्षीला वाटत असतं की आपण चैतन्याला खेळवतोय, पण ज्या वेळेला चैतन्यासमोर साक्षीचं खरं रूप आलेलं असतं, अर्जुन आणि सायलीने साक्षीचं खरं रूप चैतन्यासमोर आणल्यामुळे आता चैतन्य स्वतः त्या केसमध्ये इंटरेस्ट घेत साक्षीला जेलमध्ये पाठवण्यासाठी पुढाकार घेणार असतो. आणि अचानकपणे साक्षीला गाफील ठेवत कोर्टात असे 2 पुरावे सादर केले जातात की ज्यामुळे साक्षीच्या पुढे दुसरा कोणता पर्यायच राहत नाही आपला गुन्हा कबूल करण्या वाचून. साक्षी डबल गेम करायला चैतन्याचा जाते, पण तिचाच डबल गेम होतो, तिला काही कळतच नाही. आणि इथूनच मालिका एका वेगळ्या वाढावर जाते, कारण साक्षी खोटं बोलते आणि साक्षी दारूच्या नशेमध्ये प्रियाबद्दलचं पण खूप काही खरं सांगून जाते. त्यामुळे प्रिया आणि साक्षी एकाच बाणामध्ये अडकलेल्या असतात आणि चैतन्याने अचूक काम करत तीर सोडलेला असतो. इकडे आता अर्जुनला सायली सांगत असते, सर तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला त्या दिवशी म्हटलं होतं की चैतन्य भाऊजी हे न साक्षीच्या प्रेमात आहेत, पण हे असंच आहे कारण कुसुमताईने त्या दोघांना एकाच कारमध्ये एकमेकांच्या मिठीत बघितलं. अर्जुन म्हणतो, म्हणजे ती साक्षी चैतन्याचा वापर करते. ते काही नाही, मला चैतन्याला सगळं सत्य सांगायला पाहिजे आणि चैतन्याकडून त्या साक्षीच्या तावडीतून चैतन्याला सोडवायला पाहिजे. यासाठी मला तुमची मदत लागेल. सायली म्हणते, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. अर्जुन म्हणतो, माझ्या मित्र कुणालची जी अवस्था झाली ती अवस्था मला चैतन्याची करू द्यायची नाही आहे. सायली म्हणते, सर तुम्हाला माझ्याच्याने जी मदत शक्य आहे ती मदत करायला मी तयार आहे. अर्जुन खूप फ्रस्ट्रेट झालेला असतो, त्याला चैतन्याचा खूप राग आलेला असतो, पण मीन टाईम त्याला चैतन्याला आता मात्र साक्षीच्या तावडीतून सोडवायचं सुद्धा असतं. त्यामुळे तो चैतन्याची भेट घेतो, चैतन्याच्या कानावरती खूप काही गोष्टी टाकतो. इथे चैतन्याला आता मात्र एक रियालिटी चेक मिळतो की काय खरं आहे काय खोटं आहे हे जाणून घेण्याची वेळ येते. कारण अर्जुनने कुणालचं उदाहरण दिल्यामुळे चैतन्य थोडासा सतर्क होतो, सायलीला भेटायला बोलवतो. सायलीची भेट घेऊन झाल्यावरती सायली चैतन्याला बऱ्याचशा गोष्टी समजावते. त्यानंतर चैतन्य साक्षीला कॉल करतो, साक्षीला भेटायला येतो. साक्षी आणि चैतन्य काही विषयांवरती बोलतात. त्यावेळेला साक्षी चैतन्याला सांगते, तुला माहिती आहे का, म्हणजे 1.5 तास ज्या वेळेला मी इथून गायब होते ना, त्यावेळेला मी एका मोकळ्या ग्राउंडवरती गेले होते. मी बाहेर कशासाठी पडले मला काही आठवेच ना, पण मी दारूच्या नशेत होते, त्यामुळे मला दारूची सवय नाही आहे. गाडी थांबवली, मी उलट्या केल्या आणि तो 1.5 तास कसा गेला कळलं नाही आणि परत मी हॉटेलमध्ये आले. चैतन्य म्हणतो, साक्षी आता तुला सगळं आठवलंय ना, मग कोर्टामध्ये तू सगळं खरं खरं सांग. यावरती साक्षी म्हणते, कोर्टात सांगायचं जाऊ दे, पण तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना चैतन्य. चैतन्य म्हणतो, साक्षी तू असा विचार करू नकोस की मी तुझ्यावरती अविश्वास दाखवेन. तुझ्यावरती अविश्वास दाखवण्याचा विषयच येत नाही आहे, माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. साक्षी सांगते, थँक्यू चैतन्य, म्हणजे खरंच तुझ्याबद्दल मला जितका आदर वाटतो ना वकील म्हणून, तितकाच एक माणूस म्हणून पण तू खूप चांगला आहेस. इथे आता चैतन्याने अजून एक डाव खेळलेला असतो, त्याला सगळ्या गोष्टींची क्लिअरिटी हवी असते. चैतन्य साक्षीला म्हणतो, साक्षी एक काम करूया का, आज रात्री आपण भेटूया का. साक्षी सांगते, हो नक्कीच आपण भेटूया. इथे चैतन्याने साक्षीला पूर्णपणे आता मात्र ती ज्याप्रमाणे चैतन्याला खेळवत असते त्याप्रमाणे चैतन्याने साक्षीला सॉफ्ट ड्रिंकमध्ये आता काही पाजून तिच्याकडून सत्य काढून घेण्याचा हा केलेला एक प्रयत्न खूप निर्णायक ठरणार असतो. त्या रात्री चैतन्याला वाईट वाटत असतं की आपण जिच्यावरती प्रेम करतोय तिच्याशी असं काही करायला लागतंय, पण सगळ्या गोष्टीची क्लिअरिटी येणं महत्त्वाचं असतं. कारण जेवढी महत्त्वाची साक्षी असते तितकाच महत्त्वाचा अर्जुन आणि सायली त्याच्या आयुष्यात असतात. त्यामुळे हा रियालिटी चेक असणं त्यासाठी महत्त्वाचं असतं. मग दोघंजण रात्री भेटायचं प्लॅनिंग करतात. चैतन्याने केलेला प्लॅन यशस्वी होतो. तोपर्यंत इकडे आता प्रिया सांगत असते, बाबा मला असं वाटते की तुम्ही एकदा साक्षीची बाजू ऐकून घ्या. म्हणजे तिला ना ॲक्च्युली आठवलेलं आहे की त्या रात्री ती कुठे होती. रविराज म्हणतात, कुठे होती त्या रात्री. यावरती इकडे आता प्रिया सांगत असते, तुम्ही एक काम करा, मी तिला भेटायला बोलवते, तुम्ही बोलून घ्या. पण रविराजांना तिच्यावरती डाऊटच आलेला असतो. रविराजांना वाटत असतं की साक्षी आपल्यापासून काहीतरी लपवते. जर तिला सांगायचं असतं त्याच वेळेला सांगितलं असतं, इतक्या दिवसांनी कसं काय तिला हे आठवलं असा विचार करत रविराज जरा चिडलेच असतात. आणि ते म्हणतात, हे बघ मला ना साक्षीवरती डाऊट असेल, ज्या क्षणाला मला साक्षीवरती 1% जरी पुरावा सापडेल ना, मी ही केस सोडून देईन. आणि तोपर्यंत चैतन्याने आपलं काम अचूक केलेलं असतं. चैतन्याला एक रियालिटी चेक मिळालेला असतो.
कारण साक्षीने दारूच्या नशेमध्ये सगळं बोललेलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चैतन्याला हे समजलेलं असतं की ही मुलगी पहिल्यांदा दारू पित नाही आहे. कारण त्या दिवशी कोर्टामध्ये जे सांगितलं की पहिल्यांदा दारू प्यायले, तर आत्ता हिच्या एकंदर बोलण्यातून हिला दारू पिण्याची सवय आहे आणि ही खोटं बोलते हे चैतन्याच्या लक्षात येतं. आणि ती त्या दिवशी 1.5 तास कुठे होती हे सुद्धा ती आता दारूच्या नशेमध्ये वेड्यासारखं बरळायला लागते. म्हणजे अण्णांनी व्हिडिओ केला, अण्णांनी मला समजवलं, चैतन्याला एक रियालिटी चेक मिळतो आणि या सगळ्याच चैतन्य व्हिडिओ बनवून ठेवतो. तोपर्यंत प्रिया रविराजांना साक्षी किती चांगली आहे हे सांगत असतात. इकडे नागराज पण सांगत असतो, दादा तू एक काम कर, तू साक्षीशी भेटून घे, तिच्याशी बोलती, 1.5 तास कुठे होती हे तुला पटलं तरच ही केस लढ, नाहीतर ही केस तू सोडून दे. असं म्हटल्यावरती रविराज साक्षीला भेटायला बोलवतात. तोपर्यंत केसचा दुसऱ्या दिवशी हिअरिंग असते. इकडे आता कल्पना सांगत असते, सायली तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होणार आहे. मी देवी आईकडे साकडं टाकलंय की या वेळेला मधुभाऊंची सही सलामत सुटका होऊ दे आणि तुझं आणि अर्जुनचं नातं आता चांगलं फुलू दे. या सगळ्यामध्ये तुझ्या आणि अर्जुनच्या नात्याला कोणाची दृष्ट नको लागू दे. सायली म्हणते, आई तुम्ही म्हणताय तसंच होईल, सगळं चांगलं होईल. मला पण आता खात्री आहे की मधुभाऊंना लवकरात लवकर जामीनच नाही तर त्यांची सुटका होईल. आता दोघीजणी देवी आईचे आभार मानतात आणि दुसऱ्या दिवशीच्या केसचा निकाल पॉझिटिव्ह लागू दे म्हणून आता देवी आईची प्रार्थना करतात. तोपर्यंत इकडे आता साक्षी भेटायला आलेली असते आणि रविराज म्हणतात, बोल तो 1.5 तास तू कुठे होतीस. महिपती म्हणतो, तिला ना खूप विचार केल्यावरती काल आठवलंय, कारण तुम्हाला माहिती आहे का मी सगळं चेक केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती ना कुठेतरी गेली होती असं ती म्हणती आहे. साक्षी सांगते, हो मी ना तिथून गाडी बाहेर काढली, मला कुठे जायचं होतं माहीत नाही, पण दारूच्या नशेमध्ये माझी गाडी एका ग्राउंडकडे वळली. मी गाडी घेऊन डगमगत ग्राउंडकडे गेले आणि तिथे उतरले, उलटी केली, थोडा वेळ तिथेच उभी होते आणि त्यानंतर मी घरी आले. म्हणजे घरी नाही गेले, त्यानंतर मी हॉटेलमध्ये गेले आणि हॉटेलमधून घरी आले आणि मला हे सगळं ना नीट विचार केल्यावरती आठवलंय. असं म्हणत आता मात्र महिपतीने जो व्हिडिओ करून घेतलेला असतो त्या व्हिडिओप्रमाणे साक्षी पोपटासारखं बोलत असते. रविराज म्हणतात, हे सगळं तुला आता कोर्टात सांगायचं आहे, पण कोर्ट किती ग्राह्य धरेल मला माहीत नाही आहे, कारण तू खूप वेळ केलायस हे सगळं सांगायला. यावरती साक्षी सांगत असते, मी जे बोलते ते खरंच बोलती आहे. आता वाटतं महिपती, नागराज आणि प्रियाला की झालं, हे सगळा प्लॅन यशस्वी झालाय. उद्या कोर्टामध्ये किल्लेदार स्वतःच तुंतुन वाजवत हे सगळं खरं करेल. पण या तिघांनाही माहीत नसतं की चैतन्याकडे खूप महत्त्वाचा आणि खूप मेन पुरावा असतो, ज्याच्यामुळे साक्षीची रवानगी डायरेक्ट जेलमध्ये होणार असते. मध्ये स्वतः चैतन्य उभा असतो, तिकडे साक्षी असते. मग आता कोर्टात केस सुरू होते. रविराज केससाठी बोलण्यासाठी उठतात आणि ते साक्षी कुठे होती 1.5 तास हे सगळं अगदी छानपैकी समजावून सांगतात की साक्षी दारू प्यायली होती, त्या ग्राउंडवरती गेली, तिथे उलटी केली आणि साक्षी पण तेच सांगते. त्यावेळेला चैतन्य उठतो. अर्जुन म्हणतो, चैतन्य हे आज वकील म्हणून नाही तर एक साक्षीदार म्हणून या सगळ्याचे तुम्हाला एक्सप्लेनेशन करणार. चैतन्य उठतो आणि डायरेक्ट साक्षीचा नशेतला व्हिडिओ दाखवतो. साक्षी नशेत बोललेली असते, अण्णांनी माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतली आणि आम्ही त्या मोकळ्या ग्राउंडवर गेलो, तिथे मला व्हिडिओ बनवायला लावला, जसा तसा व्हिडिओ 7 ते 8 वेळा बघून घेतला आणि ते 1.5 तास मी कुठे होते हे अण्णांनी माझ्याकडून रट्टा मारून घेतला. झालं. कोर्टामध्ये साक्षीची एक बाजू खोटी ठरते, 50% साक्षी खोटी ठरते की ती हे सगळं खोटं बनावर असते, पण अजूनही 50% बाकी असतं की साक्षी आश्रमात होती. आता अर्ध सत्य झाल्यामुळे साक्षीवरती संशयाची सुई वळते. साक्षीची जेलमध्ये आता रवानगी होणार आणि ती जेलमध्ये राहूनच पुढील काय कारस्थान करणार पाहणं रंजक ठरणार.